चिंकी आणि गट्टू आपल्या आई बाबांवर खूप प्रेम करतात. उद्या आहे मदर्स डे आणि सगळेजण आईला कळू न देता मदर्स डेचं प्लॅनिंग करत आहेत. तर बघूयात काय होतं ते. गट्टू, काय करतोयस? नीट जेव बेटा. हो, अन्नासोबत खेळू नकोस. हो ग, खातोय. तुमच्या लक्षात आहे ना उद्या काय आहे? माझ्या लक्षात आहे, उद्या मदर्स डे आहे. काय करूयात? काहीतरी स्पेशल करूयात. पण काय करायचं स्पेशल? आई उठण्या अगोदर आपण सगळे घर स्वच्छ करून ठेवूयात. आणि मी सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवेन. आम्ही दिवसभर आईचं सगळं काम करू, म्हणजे उद्या आईसाठी काहीच काम नसेल. उद्या आपण आईला आराम देऊ. ठरलं तर मग. दुसऱ्या दिवशी मदर्स डे मुळे सगळ्यांना सुट्टी होती. पण आई तर शेवटी आईच असते. ती तर 365 दिवस काम करतच असते. सणाला तर तिचं काम अजूनच वाढतं. पण आज काहीतरी वेगळंच होणार होतं आणि आईला काहीच आयडिया नव्हती. गुड मॉर्निंग. सरप्राईज. हॅपी मदर्स डे. आम्ही तुझ्यासाठी स्पेशल आल्याचा चहा केलाय. अरे वा, आज एवढी खातिरदारी. हो, रोज आम्ही झोपून राहतो आणि तू सकाळी लवकर उठून आमच्यासाठी चहा नाश्ता बनवतेस. म्हणून आज आम्ही विचार केला की आज तू झोप आणि आम्ही तुझ्यासाठी चहा नाश्ता बनवू. थँक्यू सो मच बाळांनो. आईला आपल्या मुलांवर खूप गर्व होत होता. यांनी या आल्याच्या चहाच्या नादात माझं किचन सगळं खराब केलं असेल. आता मला जाऊन ते साफ करावं लागणार. जशी आई किचन मध्ये येते तेव्हा सगळा पसारा बघून ती गोंधळून जाते. अरे देवा, मी जसा विचार केला तसंच झालं. यापेक्षा चहा केला नसता तरच बरं झालं असतं. आई थांब, आम्ही स्वच्छ करतो. हो, जरा जास्तच पसारा झाला ना. सगळी भांडी ही तशीच आहेत. थांबा, मी भांडी घासून टाकते. नाही आई, आज तू काहीच करणार नाहीस. आज तू क्वीन आहेस. आणि क्वीन कधीही काम करत नाही. अगं तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही साफ करून घेऊ. चिंकी आणि गट्टूने बाबांसोबत पूर्ण किचन स्वच्छ केलं आणि त्यासोबतच सगळं घरही स्वच्छ केलं. आई, तू आराम कर. अरे हो बाबा, पण दुपारसाठी जेवण तर बनवावं लागेल ना. आज तू स्वयंपाक नाही करणार, आम्ही बनवू. तुम्हाला माहिती तरी आहे का कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे ते? अगं शोधून घेऊ. ते पहा, कांदे बाहेर ठेवलेत आणि चिंकीचे बाबा मीठ वर ठेवलंय. अगं हो, बसल्या बसल्या पण इन्स्ट्रक्शन्स देणार आहेस का? आम्ही शोधून घेऊ. मी कुठे इन्स्ट्रक्शन्स दिल्या? मी फक्त सांगितलं बटाटे संपलेत, ते घेऊन या. अगं आज तू दिवसभर आराम कर, आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते. गॅस हळूच लावा, नाहीतर झटका बसेल. प्लीज तू आता आत जा, जाऊन मस्त फ्रेश हो. तोपर्यंत आम्ही जेवण बनवून घेऊ. तू इथे लक्ष देऊ नकोस. चिंकी, गट्टू आणि बाबांनी मिळून मस्त बटाट्याची भाजी बनवली. पण त्यांना पोळ्या बनवता तर येतच नव्हत्या. बाबा जसे पोळ्या बनवायला कणिक मळू लागले त्यात जास्त पाणी घातलं. त्यात थोडी कणिक घातली तर ते जास्तच घट्ट झालं. परत पाणी घातलं. लवकर करा ना, आम्हाला खेळायला पण जायचंय. मला येत नाहीये पोळ्या बनवायला. बाबा, आता आपण काय करूयात? आपल्याला आईची मदत घ्यावी लागेल. थांबा, आपण ट्राय करूयात. आई दिवसभर किचन मध्ये उभी राहून जेवण बनवते आणि आपण तर एवढ्यातच थकलो. असं करत करत त्यांच्याकडून कणकेचं ज्यूस बनून जातं आणि सगळं वाया जातं. बाबा, हे होत नाहीये. आता आपल्याला आईची मदत घ्यावीच लागेल. आपण बाहेरून ब्रेड घेऊन येऊ आणि ब्रेड सोबत बटाट्याची भाजी खाऊ. जर रोज ब्रेड खाऊ ना तर पोट फुगून जाईल, असं आई म्हणते. थँक गॉड, मदर्स डे रोज येत नाही. मग डायनिंग टेबलवर बाबा सगळ्यांना जेवण सर्व करतात. हे काय? ओके, भाजी सोबत कोणी ब्रेड खातं का? थांबा, मी पोळ्या करते. आज तू काही काम करणार नाहीस. आई, तुझ्याशिवाय आमचं काहीच होऊ शकत नाही. तू आहेस म्हणून आम्ही आहोत. संध्याकाळी घराला डेकोरेट करतेवेळी बाबा केक घेऊन येतात. हे घे, आम्ही तिघांनी मिळून तुझ्यासाठी नवीन साडी खरेदी केली आहे. लवकर नेसून ये. किती सुंदर आहे ही. हो, आम्हाला माहितीये. जा, लवकर तयार हो. जशी आई तयार होऊन येते तेव्हा सगळी मुलं तिला विश करतात.
अरे वा, इतकं छान सरप्राईज बघून मला खूप छान वाटलं. या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी तू रोज करतेस. आणि एक दिवस आम्ही तुझ्यासाठी केलं तर त्यात काय एवढं? हो, सगळी कामं करता करता माझा तर जीव गेला. चला चला केक कापूयात. आम्ही मिळून तुझ्यासाठी काही प्रिपेअर केलंय. सगळ्यांना समोर उभं करून मुलं एका लाईन मध्ये उभे राहतात आणि परफॉर्मन्स प्रेझेंट करतात. आई म्हणजे आनंद. आई म्हणजे दुःखात आधार. आई आपल्या मुलांना चांगलं ओळखते. त्यामुळे आम्ही मुलं तुझ्यासाठी एक परफॉर्मन्स देणार आहोत. दोघं मिळून आईसाठी खूप सुंदर डान्स सादर करतात आणि ते पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. बघता बघता माझी मुलं किती मोठी झाली मला कळलंच नाही. आई, मी मोठी झाल्यावर एक दिवस रोबोट घेऊन येईन. मग तुला काहीच काम करावं लागणार नाही. आणि एक दिवस आम्ही तू शिकवलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू, प्रगती करू खूप. आम्ही एवढे मोठे होऊ की सगळं जग तुझ्या पायाशी आणून ठेवू. हे सगळं बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिनं आपल्या दोन्ही मुलांना छातीशी धरलं. फक्त आजचाच एक दिवस नाही आई, दररोज तुला आम्ही मदत करू. कारण आम्हाला आज कळालं की तू आमच्यासाठी खूप काम करतेस. म्हणून आम्ही तुझी दररोज मदत करू. सगळ्यांनी पार्टी खूप एन्जॉय केली आणि गट्टू आणि चिंकीचं खूप कौतुक केलं. मुलांनो, आपल्या आईची काळजी घ्या. जीवनात आई असेल तर स्वर्ग तुमच्या जवळच आहे. मदर्स डे आणि मम्मीचं टॉर्चर. एकदा गट्टू चिंकीचे पप्पा ऑफिसच्या कामानिमित्त एका आठवड्यासाठी दुसऱ्या शहरात जाणार होते. मुलांनो, मम्मीला त्रास देऊ नका. खेळासोबत अभ्यासात देखील लक्ष द्या आणि चांगले वागा. मी एका आठवड्यात परत येईन. आजी सुद्धा येणार आहे तुम्हाला कंपनी द्यायला. ठीक आहे? हे घ्या, हे थोडे पैसे आहेत. तुम्हाला खाऊ घ्या. पप्पांनी गट्टू चिंकीला थोडे पैसे दिले आणि निघून गेले. जसे पप्पा घराबाहेर पडले तसे मम्मीने त्रास द्यायला सुरू केले. गट्टू चिंकी, तुम्ही अजून झोपला आहात? चला, शाळेत जायचं आहे ना. मम्मी, फक्त 5 मिनिट थांब. पप्पा तुम्हाला काय सांगून गेले? मम्मीला त्रास द्यायचा नाही. चला लवकर तयार व्हा, मी तुम्हाला शाळेत सोडते. मम्मी, पप्पा कसे ऍडजस्ट करायचे? थोडा उशीर झाला तरीही आम्हाला शाळेत सोडल्याशिवाय ऑफिसला जायचे नाहीत. तू पण झोपू दे थोडा वेळ, मग जाऊ शाळेत. मी तुमची मम्मी आहे, पप्पा नाही. मला नका शिकवू. चला लवकर उठा, नाहीतर नाश्ता टिफिन काही मिळणार नाही. हे ऐकून गट्टू चिंकी रागाने उठले आणि शाळेत जाण्यासाठी तयारी करू लागले. तुमचा टिफिन बॅग मध्ये ठेवला आहे. चला बॅग घ्या आणि खाली उतरा. मी ऑनलाईन टॅक्सी बोलवली आहे, येईलच ती इतक्यात. पप्पा तर आमच्या बॅग स्वतः कार मध्ये नेऊन ठेवायचे. तू का आम्हाला बॅग उचलायला सांगते आहेस? मी पप्पा नाही, मम्मी आहे. सारखे तेच तेच बोलवायला लावू नका. चला लवकर करा. मम्मीचे असे कठोर वागणे पाहून गट्टू चिंकीला रडायला येऊ लागले. आम्हाला नाही यायचे तुझ्या बरोबर. माझ्या बरोबर नाही तर कोणा बरोबर जाणार? हरीचे पप्पा आहेत ना, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. हे ऐकल्यावर मम्मीला पण राग आला. ठीक आहे, त्यांच्या सोबत जा, मला त्रास देऊ नका. असे बोलून मम्मी रागाने किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी सुद्धा उदास होऊन बाहेर पडली. सोफ्यावर बसलेली आजी हे सगळे पाहत होते. संध्याकाळी गट्टू चिंकीची शाळा सुटली आणि ते घरी जायला निघाले. तेव्हा पळत पळत हरी त्यांच्या जवळ आला. अरे सॉरी यार, पप्पांची मीटिंग आहे म्हणून ते येणार नाहीत. माझी मम्मी स्कूटी घेऊन येणार आहे, पण आपण तिघे जण त्यावर बसू शकणार नाही. पाहिजे तर मी मम्मीला सांगतो तुमच्या मम्मीला फोन करायला, म्हणजे ती तुम्हाला घ्यायला येईल. हे ऐकून गट्टू चिंकी लगेच एका सुरात म्हणाले, काही गरज नाही. मग काय, गट्टू चिंकी पायीच आपल्या घरी निघाले. हरीची मम्मी किती चांगली आहे ना, त्याला घ्यायला आली. आपली मम्मी पण घ्यायला येऊ शकली असती. ती कशाला येईल? ती आपल्यावर प्रेम थोडीच करते. बोलत बोलत दोघेही भोला कचोरी सेंटर समोर आले. इथल्या कचोरी पूर्ण शहरात फेमस होत्या. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा भोलाचे दुकान सुरू आहे. आज पोटभर कचोरी खाऊ. हो,
पप्पांनी आपल्याला खूप पैसे दिले आहेत. मग काय, दोघांनी पोटभर कचोरी खाल्ल्या आणि भोला सेठचे पैसे दिले. मम्मीला पण कचोरी खूप आवडतात. आपण तिच्यासाठी पण कचोरी घेऊ. नाही नाही, ती आपला विचार करत नाही. मग आपण का तिचा विचार करायचा? मग गट्टू चिंकी घरी आले. आजी हॉलमध्येच उभी होती. आलात तुम्ही? मम्मी कुठे आहे? हे ऐकून गट्टू चिंकी विचारात पडले. मम्मी कुठे आहे म्हणजे ती घरी नाहीये का? अरे, तिला समजले की हरीचे पप्पा तुम्हाला घ्यायला येणार नाहीत, म्हणून तुम्हाला न्यायला ती शाळेत गेली. हे ऐकून गट्टू चिंकीला काळजी वाटू लागली. आजी, आम्ही तर पायी चालत आलो आहोत. आम्हाला मम्मी दिसली नाही. आजीने मम्मीला कॉल केला, पण मम्मीचा फोन आउट ऑफ नेटवर्क येत होता. यामुळे गट्टू चिंकी अजूनच चिंतेत पडली. हळूहळू रात्र पडू लागली, पण मम्मी अजून आली नव्हती. गट्टू चिंकी आजीला मिठी मारून रडू लागली. आजी, मम्मी कधी येईल? आजी, मला मम्मी पाहिजे. गट्टू चिंकी बराच वेळ रडत होते आणि रडत रडत आजी जवळच झोपले. रात्रीचे 9 वाजले होते. गट्टू चिंकी झोपले होते तेव्हाच त्यांना मम्मी आणि आजीचे बोलणे ऐकू आले. आज तर मला खूपच टेन्शन आले होते. बरं झालं त्या सिक्युरिटी गार्डने सांगितले की मुले घरी निघाली आहेत. त्यात मोबाईलला रेंज सुद्धा नव्हती. तू काय करत होतीस इतका वेळ? लगेच घरी आली असतीस तर मुले दिसली असती. जेव्हा गार्डने सांगितले की मुले घरीच गेली आहेत तेव्हा मी पण घरी यायला निघाली. पण तेव्हाच भोलाचे दुकान उघडे दिसले. त्यांच्यासाठी कचोरी घ्यायची म्हणून मी रांगेत उभी होती, म्हणून उशीर झाला. हे ऐकून गट्टू चिंकीची झोपच उडाली. दोघांना त्यांची चूक समजली. रडत रडत ते अंथरुणातून बाहेर पडले आणि मम्मीला मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.